नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कल्पेश जाधव, बायोफॅक्टर प्रतिनिधी पाचोरा. आज आपण आलेलो आहोत कुऱ्हाड या गावात. तिथले प्रगतशील शेतकरी यांनी आपलं बायोक्सल ट्रिओ हे खत वापरलं होतं मक्का पिकामध्ये लागवड करताना. त्यांना रिझल्ट कसे लागले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. नमस्कार काका, बोला भाऊ. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आणि पत्ता सांगा. काशीनाथ पकिरा माळी, राहणार कुराड खुर्द, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर 95 52 81 98 45. हां, तुम्ही या खताच्या तुमचं क्षेत्र किती 1.25 एकर. आणि तुम्ही ही एक बॅग टाकली होती आणि एक कुठली टाकली होती? 315 मादनचं. महादानचा. बरोबर. ही बायोक्सल ट्रिओ आणि एक 315ची. बरोबर, तुम्हाला रिझल्ट कसे वाटताय? चांगले वाटले डायरेक्ट. आता पुढच्या वर्षी आपल्याला आता तर वापरलं का नाही आपण हा. चांगलं, पण पुढच्या वर्षी सुद्धा जास्त वापरला जाईल भाजीपाल्यासाठी. हां हां, बघू शकता मित्रांनो तुम्ही रिझल्ट कसे लागलेले आहे. लागवड करताना टाकलेला होता. आपल्या पानाचा आकार वाढलेला आहे, त्याच्यानंतर वाढ चांगली झालेली आहे, त्याच्यानंतर काळोखीवर आहे, पूर्ण काळोखीवर आहे मका. इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही दादा? ह्या म्हणजे एकरी एक थैली वापरल्याच गेली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं. हां, अलग लक्षात कुठल्याही खतासोबत कोणत्या mix. बी सोबत तुम्ही पोपटा टाका, युरिया टाका, हां, का 315 टाका, का 10-26 टाका. पण ही एक एक थैली वापरल्याच गेली पाहिजे प्रत्येक डोसने. प्रत्येक डोसला. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही त्याचं म्हणजे उत्पन्न वाढू शकतं आपलं हां हां, मक्केचं. त्याच्यानंतर तुम्ही पावसाळ्यात वापरलं होतं, कुठल्या पिकाला वापरलं होतं? गिलक्याले गिलक्याला. त्याचे रिझल्ट कसे लागले? एकदम जबरदस्त. म्हणजे काय जाणवलं होतं म्हणजे गिलक्यामध्ये? तिथे पांढऱ्यामुळे ना भरपूर काढतात. म्हणजे म्हणजे पट्टीमध्ये दिसत माल होते आहे का? ना खराब निघालता बरं आपले गिलकेचे. हां हां, जबरदस्त निघालते गिलके. म्हणजे पूर्ण डायरेक्ट चेवर दिसले ते तुम्हाला? एकदम म्हणजे डायरेक्ट अक्षरशः म्हणजे म्हणजे डबल माल वाढवता लगेच. हां हां, बघू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी मक्काची. रिझल्ट हे अप्रतिम लागलेले आहे. धन्यवाद काका.